बातमी आता चंद्रपुरातून आहे। चंद्रपुरामध्ये काँग्रेस भाजपात रस्सीखेच सुरू आहे। काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चंद्रपूरमधल्या नेत्यांची बैठक होणार आहे। महापौर पदावर तोडगा काढण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत। आणि यावर किशोर जोरगेवार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मुख्य चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे चंद्रपूरचा। आणि यामध्ये आपण म्हणतात चंद्रपूरमध्ये आता काँग्रेसचं वर्चस्व आहे आणि त्या पाठोपाठ आपण भाजपचा दुसऱ्या नंबरवरती आहे। पण आपल्यासोबत या ठिकाणी महापौरपदी कोण बसणार यावरती बोलण्यासाठी किशोर जोरगेवार आहेत। आपण थेट त्यांच्याशीच बोलूया। कोण बसणार महापौरपदी? भारतीय जनता पार्टीचाच नगरसेवक जो या 66 मधून निवडून आलेला आहे तो या ठिकाणी महापौरपदी बसेल। काल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा देखील दिल्या, पण काही संबंधाबद्दल तुम्ही त्यांच्याशी बोललेला आहात। काही काँग्रेसचे नेते तुमच्यासोबत आहेत असं देखील तुम्ही बोललेलं आणि उभाटा देखील आपल्यासोबत असं देखील बोलले। माननीय मुख्यमंत्री महोदय डावासवरून आले, त्यांनी 30 लाख कोटीचं जे इन्व्हेस्टमेंट आलं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं, धन्यवाद दिले। आणि धन्यवाद याकरता की त्यातला एक उद्योग, मोठा उद्योग चंद्रपूरमध्ये सुद्धा येतो आहे। दुसरी गोष्ट, एकंदरच राजकीय स्थितीची त्यांना कल्पना दिली। आपल्या सत्ता स्थापनेसाठी जी शक्यता आहे त्या सर्व शक्यता पर्याय त्यांच्यासोबत ठेवले आणि ज्यामध्ये उभाटा असेल, वंचित असेल, अपक्ष असेल, या लोकांचा एक 10 लोकांचा गट आहे। आणि दुसरीकडे काँग्रेसचे जे 27 आहे, जे 2 गटामध्ये विभाजित झालेले आहेत, त्या नगरसेवकांची भूमिका अशी आहे की आपण भारतीय स्थिरता जर पाहिजे असेल, विकास पाहिजे असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत गेलं पाहिजे, ही मानसिकता त्यांची तयार झालेली आहे। ती सुद्धा आम्ही त्या सर्व गोष्टींना माननीय मुख्यमंत्री महोदयांना अवगत केलेलं आहे। यावरती निर्णय करू या बैठकीमध्ये असं जोरगेवार यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र, मुंबई।